राघव नेमकं काय झालंय सांगणार आहेस का बोलवलेस आम्हाला तू? ऑफिस मधून पण लवकर आलास रे तू. काय झालं मग कळायला पाहिजे. सांगतो आई. सांग ना दादा. नंदू नाही ना? नंदूला पण बोलवलंस? तोच असेल. थांबा बघतो मी. ये वेळेत आलास. काय झालंय? बस बस बस. बरं ऐका आता मी काय म्हणतो ते. उद्या म्हणजे उद्याचा दिवस आनंदीसाठी खूप महत्वाचा आहे. काय? अरे काय? धडधडलं ना माझ्या छातीत. आई घाबरण्यासारखं मी काही बोललोय का? ऐकून घेशील? उद्या आनंदीचा वाढदिवस आहे. काय? हो ग बाई. हो का? बरं ऐका आता कसं आहे, तिचा वाढदिवस म्हटल्यानंतर मी तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे. दिवसभर तिला सगळे आता विश करणार, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही कोणीही तिला दिवसभर शुभेच्छा देऊ नका, म्हणजे तिला लक्षात नाही येणार. आणि मग संध्याकाळी मी तिला सरप्राईज देणार आहे. काय तर मी तिला बाहेर घेऊन जाणार आहे. अरे पण राघव, आपण तिचा वाढदिवस आमच्या घरी किंवा गच्चीत साजरा करूया ना. बाबा बाहेर आम्ही दोघे जाणार आहोत, म्हणजे ती आणि मी फक्त. म्हणजे आम्ही नाही, आमच्याशिवाय साजरा करणार तिचा वाढदिवस तू? त्या घरात तिचा पहिला वाढदिवस साजरा होतोय. नाही बाबा, आम्ही असलो पाहिजे त्या वाढदिवसाला. असं नाही, असं नाही रे राघव. हा दादा, तिला ना छान सरप्राईज देऊया. हो ना, म्हणजे तू आम्हाला सांगतोयस की दिवसभर तिला शुभेच्छा द्यायच्या नाही आणि संध्याकाळी तिचा वाढदिवस साजरा करायला तू तिला बाहेर घेऊन जाणार. पोरीचं औक्षण नको का करायला? हो ना, मला ना तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचंय. मी ना गाणं म्हणीन छानचं तिच्यासाठी. मी काय करेन माहितीये का? उद्या मी तिला माझ्यासाठी चहाच नाही करायला सांगणार, उलट मीच तिच्यासाठी चहा करेन. कसं? आई नको, तू नको करूस चहा. आणि वाढदिवसाच्या दिवशी तुझं एवढं प्रेम नको तू जाऊ देऊस. प्लीज. का? म्हणजे की आपल्याला तिला सरप्राईज द्यायचंय ना बर्थडेचं, तर मग तू तिच्यासाठी दिवसभर चहा केलास तर तिला कळेल ना की तिचा वाढदिवस आहे म्हणून तू हे वागतेस. हो की नाही? मग संध्याकाळी करू का चहा वर्षा? नको नको नको. का? अगं संध्याकाळी केक कापायचा आहे ना आपल्याला. केक कापायचा. वर्षा, आपण जाऊया संध्याकाळी केक आणायला. दोघं कशाला एवढीचा केक? आई अगं त्याच्याबरोबर डेकोरेशनचं सामान पण आणू ना आम्ही. जरा पिशव्या वगैरे खूप असतील ना, मग दोघं गेलो तर बरं पडेल. हो. मला एकट्या आनंदीला डिनरला घेऊन जायचं होतं आणि तिला सरप्राईज द्यायचं होतं, पण आता या सगळ्यांचं मला ऐकावं लागणार आहे. या सगळ्यांना आनंदीचा वाढदिवस जो साजरा करायचा आहे, म्हणजे तोपर्यंत आपण इथे तयारी करूया ना. आपण ना घरच्या घरीच तिच्या आवडीचं जेवण बनवूया. काय म्हणते ते? नाही, एक मिनिट. हे सगळं ठीक आहे, पण तिला किचन पासून लांब कसं ठेवणार? आयडिया. नंदू, तू तुझ्या आईला सांग की उद्या आनंदीला ना जरा उशिराच पाठवा घरी. पण आपण मेनू काय ठरवूया? साधा कसा ठेवला तरी कुरकुरीत असतो ना. तुम्ही सगळे? नाही, आम्ही सहजच आलो तिथे फिरत फिरत. आम्ही काहीच महत्वाचं बोलत नव्हतो. काय करतेस? अहो, तुम्ही ऑफिस मधून लवकर आलात. मला न्यायला येणार होतात ना तुम्ही. वाट बघत होते मी तुमची. काय झालं, बरं वाटत नाहीये का तुम्हाला? हो हो, एकदम व्यवस्थित आहे. अरे हा बरोबर, मी विसरलो. आणि मी इथे घरी आलो आणि ह्यांना हेच सांगत होतो की मी विसरलो आनंदीला घेऊन यायला, तर मी आता येतच होतो तुला घ्यायला.
बरं बोलूया आपण नंतर. हो 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 चालेल. आपण नंतर? अरे उद्या आहे ना. अहो, का? इकडे तुला मी लग्नाचं हे बघ तुझं लग्न कुठे काय काका बसले? दादा जरा बोलायचंय तुमच्याशी. आलो. वहिनी काय काय झालंय? मावशी चिडलायत ना माझ्यावर? असं का वाटतंय तुम्हाला? नाही बरोबर आहे त्यांचं. खूप दिवस झाले मी कारखान्यात आले नाहीये. चिडणारच ना ते माझ्यावर. वहिनी तुमच्या घरी प्रॉब्लेम सुरू होता ना, दादांचीही तुम्हाला काळजी घ्यायची होती आणि हे सांगितलंय मी आईला. तसंही मी आईशी बोलतो पुन्हा एकदा. नाही 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 नको. अगदी साहजिक आहे त्यांचं चिडणं. अहो एवढी मोठी ऑर्डर घेऊन ठेवली आहे, मी अजून काम सुरू केलं नाहीये, आपल्याकडे वेळ कमी आहे. चिडणारच ना ते माझ्यावर. मी असा विचार करत होते, माझा स्टुडिओ आहे ना यांनी भाड्याने घेतलेला खाली, हा 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 तिथे जर मी काम सुरू केलं तर म्हणजे घराकडे लक्षही ठेवता येईल, जसा वेळ मिळेल तसं माझं कामही करता येईल, वेळही वाचेल. चालेल, ग्रेट, काहीच हरकत नाही. हो ना? हो हो मग उद्याच सामान शिफ्ट करूयात, म्हणजे लगेच काम सुरू करता येईल मला. ठीक आहे. आणि मावशी तुम्हा दोघांच्या लग्नाच्या अजूनही विरोधात आहे. ही गोष्ट अजून वर्षा त्यांना का नाही सांगितली तुम्ही? नाही म्हणजे तसं नाही, स्वप्न बघताय तो त्या. एका महिन्यात लग्न होईल आणि मग सगळं सुरळीत चालू होईल. त्यांना असं अचानक कळलं ना दादा तर त्रास होईल त्या गोष्टीचा. वहिनी तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण कसं आहे ना, वर्षाला आत्ता कुठे आनंद मिळतोय आणि माझ्या आईचा आमच्या लग्नाला विरोध आहे हे तिला सांगून तो आनंद हिरवून घ्यायचा नाहीये मला. आणि तोवर माझ्या आईला तयार करण्याचा काहीतरी मार्ग निघेल, म्हणजे काढेन मी काहीतरी मार्ग. पण तुम्ही. नाही नाही मी नाही सांगणार, उलट तुम्हीच सांगा दादा. पण जास्त वेळ नका घेऊ, लवकरात लवकर सांगून टाका. बरं बरं थांबा, मी चहा टाकते. चहा घेतल्याशिवाय जायचं नाही, थांबा. काय झालं? अहो काहीतरी विचार चालू आहेत मगाचपासून. हा बघा ना, किती दिवसानंतर मी कारखान्यात गेले. खूप काम बाकी आहे. खूप सुट्ट्या झाल्या ना माझ्या, गणपती पण जवळ आलेत. कसं सगळं करणार आहे काही कळतच नाहीये मला. आनंदी करशील तू. आता हे सगळं सामान तू आपल्या स्टुडिओ मध्ये आणायचं ठरवलंयस ना? हो. चांगलं केलंस, होईल तुझ्याकडून, काही टेन्शन घेऊ नकोस. ये झोप आता. माझे अहो नंदू दादांना स्प्रे सांगायचं विसरलीये मी. एक सकाळी मिनिट, आणतील ना? आता फोन करतेस? वाजलेत किती? खूप उशीर झालाय. सकाळी कर. हा ठीक आहे. आणि झोप आता. सकाळीच करते. हा झोप आता. नाही नाही मी विसरणार, मी लिहून ठेवते डायरीत. मला माहितीये मी विसरणार. खूप काम आहे, गडबडीत ना विसरते मी. आईच्या गोळ्या पण आणायच्यात मला, आणि आपल्या चिंगीची बॉटल पण, नवीन आणायची बॉटल. दे मी लिहितो. सांग काय लिहायचं? हा हा काय? नंदू दादांना सकाळी फोन करायचा आहे स्प्रे साठी. नंदूला फोन. आईच्या गोळ्या. आईच्या गोळ्या. चिंगीसाठी बॉटल आणायची नवीन. नवीन वॉटर बॉटल. ते झाकण फुटलं तिचं. हा पुढे. साबुदाणा भिजवायचा आहे. साबुदाणा भिजवायचा. आणि वेळ मिळाला तर तुमचं कपाट आवरायचंय. माझं कपाटही आवरायचं. हा बरं, उद्यासाठी एवढं पुरे. हा मी लिहिलंय, इथे बाजूला ठेवतो. ते सकाळी उठल्यावर वाच आणि कर काय ते. हा आता शांत झोपायचं, कसलाच विचार करायचा नाही, कळलं? अहो तू झोपते का नाही? अहो स्टुडिओ साफसफाई पण करायची, ते लिहून ठेवलं असतं ना तुम्ही.
हा आबा बोला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गो पोरा. हे काय म्हणजे आबा माझ्या लक्षातच नव्हता. हा बरा मी कसो विसरान. आज तुझी खूप आठवण येता गो बाय. कसा आहे ना पहिल्यांदा आज तू घराकडे वाढदिवसाक नाही असस पण त्या चुकीचा पण काय हा अगो सासरचो आज तुझो पहिलो वाढदिवस हा ना. तुका आठवता ना आज आपण सकाळी उठल्यावर दोघा होताना देवळात जायचो. मग मी इल्यानंतर तुझ्यासाठी तुझ्या आवडीची खीर बनवायचंय आणि मग या आवाटातल्या पोरांसाठी तू काय ना काय गोड धोडाचा करायचंस. अगो पोरा खाली येऊन गेली विचारत होती आनंदीन काय पाठवलं ना काय म्हणा आमच्यासाठी. आबा माका पण लय आठवण येता. माझ्या लक्षातच नव्हतं माझा वाढदिवस असा म्हणा. पण तुम्ही सांगितल्यावर गावाकडचं प्रत्येक वाढदिवस माझ्या डोळ्यासमोरून गेलो. आबा तुम्ही शुभेच्छा दिलास खरा पण तुमच्या हातची खीर खाऊची रवली. अगो तू इलस ना की मी तुका करून घाली ना माझ्या हातात. बरा आज थकडे काय करतस देवळात जातलस ना जाऊन या बाय आणि गोडाधोडाचा चांगलासा काहीतरी कर. आबा हाय सर कोणाक माहिती नाही. मी कोणाक सांगितलंच नाही. कित्या गो आबा आता वर्षा त्यांच्या लग्नाचं सगळं चालू हा ना आणि ह्यांका कळला तर धावपळ सुरू करतील. आत्ताच त्यांका बरं वाटू लागला ना. नको नको उगाच नको. हे पाय माझे आबा माझी पण कामं बाकी राहिली असत. बरोबर आपण सांभाळून राहा पोरा. या बघ सगळा काय तर नीट कर. हा काळजी घे स्वतःची आणि घराची. हा बायको तुझा सगळा असाच आनंदान चालू राहून दे. हा होय आबा. आबा ठेवताय आता चाय देता ह्यांका. बरा बरा ठीक आहे ठेव ठेव. हा वर्षा हा त्या केकवाल्याला मी ऑर्डर करतो आता. वेळेच्या आधी पोहोचवा तुम्ही प्लीज. मी आणि नंदू ठरल्याप्रमाणे सगळं करणार. डोंट वरी. हे एक मिनिट तिच्या आवडीचाच केक मागवा. अर्थातच. ए राघवा हा राघवा मी पण लिस्ट तयार केलेली आहे माझी. आपण ना बदामाच्या आकाराचे फुगे मागवूया. आई बदामाच्या आकाराचे फुगे कशाला हवे. ऐक ना आपण ना असे छान रंगीबेरंगी फुगे मागूया. तेच बदाम छोटे, रंगी- थोडे अरे फुगे तुम्ही लहान आहात का फुगे कशाला मागवतो तुम्ही. असं का करतो गं? कशाला हवेत फुगे. हा आनंदी काय आहे ना आता लग्न जवळ आलंय ना तर मग डेकोरेशन काय करायचं. फुगे लावायचे का फुलं लावायची असं सगळं ठरवतोय आम्ही. बरोबर आहे ना दादा. एकदम बरोबर आहे. बरोबर आहे. हा अगं हो ते सांगायचं तिला नीट सांगता नाही आलं. अगं माझी वही आहे ते फुग्यांचंच चाललेलं आमच्या डोक्यामध्ये. केव्हाय माझे वर्षाताई लग्नाला घेऊन किती उत्सुक आहेत. ते सगळं काही ठरवतात पण नंदू दादांची आई तयार नाहीये. हे कसं सांगू मी आता वर्षाताईंना. वर्षाताई हा काय ग तुम्हाला हवी ती सजावट करा. हा पण एकदा नंदू दादांशी बोलून घ्या. बोलून घ्या. हो बोलून घेतो नंदूशी. नंदू एक मिनिट त्याच्याशी काय बोलायचं. तू का नाही बोलणार आहे. त्याला फक्त वेळेवर यायचंय आणि आम्हाला दोघांना वेळेवर जायचंय. अगं वेडे आपण बघूया. थांब मी देते. आजच्या दिवशी तुझं काम करू दे ग मला. चहा पण नाही करू दिलास ओके नाही. हा हॅलो 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 हा हॅलो हॅलो नंदकुमार रावत का. हॅलो वहिनी हा हा दादा बोला. तुम्हाला जे जे सामान हवं होतं ते सामान घेऊन येतो मी 5 मिनिटात खाली. तुम्ही उतरा. हो 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 आलेच. हा बरं बरं दे माझ्याकडे मी ठेवते. आलाय जाते तेवढीच तुझी दे माझ्याकडे मी ठेवते. मी खाली जाऊन आले. एक मिनिट बाळा थांब. काय मी उघडते ना दरवाजा. तेवढीच आजच्या दिवशी तुला मदत. बाकी तर काही करू देत नाही मला. हळू जा बाळा हळू जा. अगं आजच्या दिवशी तरी अगं गेली सुद्धा. सांभाळून जा आनंदी. बोलली असती ना तिच्यासमोर. मी काहीच नाही बोलली. मी कधी काय तुम्ही ना माझ्या सरपंचची वाट लावून टाकता. नाही नाही मी तुम्हाला नाही. तू 4 वेळा बोलणार होतीस. मला नको सांग. मी ऐकून घेणार नाही. आई वाटेल ते बोलते. नको ऐकून. मी काय बोलणार. तुला आई मला बोलू नकोस ग.
जा तू. काय तर मला काही कळत नाही. आईचं म्हणजे काही म्हणणं मानायचंच नाही ना. चूक केली, तुम्हाला सांगितलं मी. हॅलो. हा सुलक्षणा, मी बोलतोय. काय पंतप्रधान असल्यासारखं मी बोलतोय काय? कोण आहात तुम्ही? आणि तुमचा फोन मी उचलला तर मी धड बोलत नाही. यावरून तुम्हाला कळत नाही का की मला तुमच्याशी बोलायचं नाहीये? का फोन करता तुम्ही सारखं सारखं? सॉरी हा. काय मला तुझ्याशी बोलायचं होतं ना. अगं म्हणून तर सारखा फोन करतोय. राघवला, वर्षाला मला भेटायचंय. मला कळलाय बरं का तुमचा पत्ता. मी येऊ का घरी? खबरदार, घरी येण्याचा प्रयत्न केला तर खबरदार, तुम्ही घरी यायचं नाहीये. आता आठवलं तुम्हाला तुमचं घर. 20 वर्षांनी तुम्हाला तुमची मुलं आठवलीत का हो? राघव आणि वर्षाला तुम्हाला आता बघायचंय. इतके दिवस कुठे होता तुम्ही? हा, एकटीच्या जीवावर सांभाळलं मी माझ्या घराला, माझ्या मुलांना. कसं केलं माझं मला माहिती. आणि आता तुम्हाला आम्हाला भेटायचंय. काही गरज नाही. नाही यायचं तुम्ही. आमच्या कुणाशी तुमचा संबंध नाहीये. इथे येण्याचा प्रयत्नही करू नका आणि मला फोनही करू नका. पाच मिनिटं थांबा, सामान उतरवून घेतो. दादा, मी मागच्या रिक्षातलं सामान काढते. नाही वहिनी, तुम्ही इकडे. इथे खूप जड आहे. अहो रंगाचं आहे ना, सगळं सांडेल. रिक्षा का आणली तुम्ही? ते खूप सामान होतं ना, म्हणून 2 रिक्षा केल्या. हा, त्यातलं सामान मी काढतो. आधी आपण इथलं काढूया. तुम्ही थांबा, हे नंतर येऊया. ते नाही आधी. हे थांबा, हातात द्या. त्या रिक्षात काय बघते सामान? हा सामान आहे त्या रिक्षा. मी काढतो. तुम्ही जा. तुम्ही काय करताय खाली? ऑफिसला नाही जायचंय? अरे जायचंय ना, एक महत्वाची मीटिंग आहे. जायचंय मला आज. मग तयारी पण नाही केली? तू आवाज दिलास ना, तुला मदतीला आलो मी. मी कधी दिला हो? मी नाही दिला आवाज. मला भास झाला होता वाटतं. बरं ठीक आहे, मी जातो. नाही, तुझ्या हातात सामान आहे ना, तू हो ना पुढे, मी पटकन आलो. मदत पण नाही करत. या. प्रवास कसा झाला? चांगला झाला. हा, आनंदीला काही कळलं नाही ना? नाही कळलं नाही. द्या, मी पकडतो सामान. द्या. नंदू दादा, राघव दादा, खूप जड आहे हो. एक नेऊ का? दादा, सामान वहिनी इकडे. हे जड आहे. ते रंग सांगतील तर मदत करा ना मला. त्या रिक्षातलं नंतर काढतो ना मी. आधी आपण हे वरती ठेवून येऊया. मग तिकडनं पकड. इथून पकडू. बघा. अहो दादा, ते सामान तिथेच आहे आधीच. हा, मग ते आणि हे वरती ठेवून येऊया. मग ते न्यायला मी येतो ना. यांनी मदत करायला नको का बरं? नाही, अहो ते त्यांना ते तयारी करायची असेल ना. अहो या लवकर. हा, आलो. हा, पवन काहीतरी सांगतोय. या. बाप्पा, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझी मूर्ती बनवायला घेतीये. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गावात असताना छोट्या कंपनीसाठी खास बेत करायचे मी.
पण माझ्या वाढदिवसाबद्दल इथे कोणाला माहितीच नाहीये. मग कोणासाठी मी काय करणार? हरकत नाही, माझं हे काम खूप महत्वाचं आहे. हाती घेतलेलं काम निर्विघ्नपणे पार पडू दे बाप्पा. तुझा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी कायम असू दे. गणपती बाप्पा मोरया.